नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज आपल्या कुटुंबासह शारदा मंदिर कन्या प्रशाला या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून जनतेने मतदान करावे असं आवाहन देखील त्यांनी केलंय। तसेच या केंद्रावर बऱ्याच तरुणांनी पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावलाय। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जालन्यात मतदानाचा अधिकार बजावलाय। अर्जुन खोतकर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केलंय। राज्यात शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील आणि आम्ही निश्चित विजय मिळवू अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। तर मतदानाचे आजचे चित्र समाधानकारक असून नागरिकांनी आपल्या घराबाहेर पडून उत्स्फूर्तपणे मतदान करावं असं खोतकर म्हणाले। मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांनी सुद्धा सकाळी आंबिवली नेरळ येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तर एक मत विकास पर्वाला देशाच्या परिवर्तनाला असं मत माधवीताईने यावेळी व्यक्त केलंय। शरद यांना निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। ऐन मतदानाच्या दिवशीच दिलीप वळसे पाटील यांनी हे मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आजारी असल्याने मला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे। आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार आलं पाहिजे। मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी तरुणांनी भरभरून मतदान करावं असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलंय। देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांदरम्यान 60-40 ही गुणपद्धती लागू करण्याचा हा निर्णय आता लागू होणार असल्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना 60 गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी 40 गुण अशी विभागणी करण्यात येईल। चोपडा तालुक्यात यावर्षी उन्हाळी बाजरी पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून परिपक्व झालेल्या बाजरीच्या कापणीला वेग आल्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू आहे। शिवाय आज सकाळी 6 वाजल्यापासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतो की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात उठी आहे। तसेच बाजरीला कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पाहावयास मिळते। साताऱ्यातील महाबळेश्वर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। यामुळे बाजारपेठेत सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा जाणवत होता, मात्र अचानक झालेल्या या पावसाने येणारे पर्यटक खुश झालेत। तर अनेक पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा आनंदही घेतलाय। रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील तांबडमाळ चिंबोड हे गाव सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आलंय। तांबडमाळ चिंबोड येथे गाव विकास समिती आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करण्याच्या आणि आदर्श गाव करण्याच्या हेतूने 2020 पासून प्रयत्न सुरू केले होते। स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने गावकऱ्यांनी स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली। गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी गावातील महिला आणि युवक यांनी हिरिरीने सहभाग घेतला आणि दुसऱ्यांदा त्यांचं गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित केलं। अलिबाग मधील नागाववरून पुण्याकडे भरधाव निघालेल्या पर्यटकांच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झालाय। त्यानंतर अपघातग्रस्तांची मदत करण्याऐवजी त्यांनाच शिवीगाळ करून पळ काढणाऱ्या पर्यटकांना तेथील संतप्त ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला। या हाणामारीत 2 ग्रामस्थ तर 5 पर्यटक गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भडकलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून हिंसाचारामध्ये एक पोलीस कर्मचारी ठार झाला असून किमान 100 जण जखमी झालेत। जखमी झालेल्यांमध्ये बहुसंख्य पोलीस कर्मचारी आहेत। गव्हाच्या पिठाच्या प्रचंड वाढलेल्या किमती आणि वीज बिलाच्या विरोधात लोकांनी हे आंदोलन सुरू केलं असल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय। या मोर्चाला अडवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला गेला होता, मात्र इस्लामगड येथे आंदोलकांमधून झालेल्या गोळीबारात एक पोलीस निरीक्षक ठार झालाय। तर रहान गल्ली भागातल्या हिंसाचारात पोलीस उपअधीक्षक आणि महसूल विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांसह 59 पोलीस कर्मचारी जखमी झाले। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।